तर मराठा बांधवांना कुणबी संबोधण्यास कोर्टाचा नकार आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोनही कोर्टांनी सपशेल नकार दिलेला आहे आणि असं असताना खरं तर मंत्रिमंडळ उपसमिती समोर आता कोर्टाच्या या निर्णयांचा मोठा पेच निर्माण झालेला आहे। दोनही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरतात। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितपणे मेघना, आपण पाहायला पाहिजे की उपसमितीचं जे विचार मंथन सुरू आहे, सातत्याने मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, त्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा अडसर समोर येताना पाहायला मिळत आहे। की नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। मेघना, पहिलं प्रकरण होतं बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांचं जात पडताळ समितीने 2001 मध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं। त्यावर जगन्नाथ होले नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीनंतर ते मुंबई उच्च न्यायालयात गेलेले होते। यामध्ये महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवादी करण्यात आलेलं होतं। सगळ्यात महत्वाचा हा निकाल होता मेघना, कारण यामधील परिच्छेद 17 होता तो सर्वात महत्वाचा होता की महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा जर कुणबी म्हणून स्वीकारला तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल असं कडवट वक्तव्य आहे, ते जे निरीक्षण आहे ते कोर्टाने नोंदवलेलं होतं आणि त्यामुळेच या प्रकरणानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलं होतं। तिथे सुद्धा हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं, मात्र सुप्रीम कोर्टने देखील 15 एप्रिल 2005 रोजी जो निकाल दिलेला होता त्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलेलं होतं। दुसरे एक महत्वाचं प्रकरण जे आता ज्याचा अडसर समोर येतोय तो म्हणजे या प्रकरणामध्ये सुहास दशरथे जे आहेत ते महाराष्ट्र शासनाविरोधात 2002 मध्ये हायकोर्टमध्ये गेलेले होते। त्यामध्ये सुद्धा परिच्छेद 46 क्रमांक आहे ज्यामध्ये जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली होती ती स्वीकारण्यात आली होती। तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक जी व्यवस्था आहे त्याच्या विरोधात असेल असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं होतं। त्यामुळे या दोन प्रकरणामध्ये जर पाहिलं तर सामाजिक दृष्ट्या मराठा समाजाला जर कुठेतरी ओबीसी दाखले द्यायचा प्रयत्न केला तर तो सपशेल अपयशी ठरेल आणि सरकारसमोर या दोन्ही निकालांची मोठी चेतन, जर आपण पाहिलं तर हे जे सर्व निकाल आहे दोनही कोर्टांचे हे खरं तर समितीच्या मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरतात। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।